व्यवस्थित बोलता येत नाही. तर माझे मोस्ट ऑफली ब्लॉग्स तुम्हाला भेटणार ते मराठीमध्ये भेटणार. हिंदी येतं पण एवढं प्रॉपरली येत नाही बघा. तुम्ही बोलता हिंदीमध्ये ब्लॉग बनवा आता, तर हिंदीमध्ये आपल्याला एवढं हिंदी बोलता येतं. आपली हिंदी आपलं स्वतःलाच कळत नाही काय बोलतात. आपण आपली मातृभाषा सोडून हिंदीमध्ये ब्लॉग बनवले तर त्याला मतलब नाही. कसे ना कसे तरी आपण बनवू एखादा 2 ब्लॉग हिंदीमध्ये. पण हे बघा ते एक मूर्ख बघा ते 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 आपण जाऊन तिकडे भेटणार ना. एवढा मोठा रोड पडला आहे. आपण काय बोलणार होतं रे, सुचत नाही आता मला टेन्शनमुळे काय बोलू आणि काय नाही. मलाच काय कळत नाही, नशीब मला खराब आहे का मी खराब आहे. रस्त्याने चालतोय तर सही, डोक्यात विचारलं येतात कसं होणार, काय दिवस कसे जाणार, कुठे जाणार, आपण कसं होणार, आपलं आयुष्य कसं होणार. पण जसं असू द्यात तसं असू द्यात, बॅकिंगला सपोर्टिंगला लोक असले की काहीच कळत नाही कधी कधी कसा दिवस गेला कसा आला वगैरे. सो टेन्शन नाही घ्यायचं लाईफमध्ये. वाईट दिवस येतात आणि चांगले दिवस पण येतात. वाईट दिवसामध्ये सगळे लोक त्यांची व्हॅल्यू आपल्याला समजवतात की बाबा आम्ही असो तर आम्ही हे केलं असतं ते केलं असतं. किंवा काही काही लोक बोलतात माझ्यावरती वाईट वेळ आली तर मी हे करेन ते करेन. कोण कुणासाठी नसतं मित्रांनो. एक असते आपली फॅमिली, दुसरी असते आपली वाईफ आणि तिसरं असतं ते आपलं नशीब. ते तुम्हाला जसं पटेल त्या क्रमिकेमध्ये तुम्ही लावा. तर काय लोक बोलतील नशीब तुमचं खराब नाही झालं. नशीब खराब असायला नशीब ते आपण वरतून लिहून नाही येत खाली. सो नशिबाला आपण नाही दोष देऊ शकत की माझं नशीब खराब आहे. आणि दुसरं म्हणजे आपण स्वतःला कोसतो हर एक गोष्टीमध्ये की मी हे नाही करू शकत, मी ते नाही करू शकत. स्वतःला पण कोसणं हे का पर्याय नाही आपल्याकडे की आपण चुकीचं करतोय किंवा आपण इथं चुकतोय हे आपण काय पकडून नाही चालू शकत. सो आपण नशिबाला पण दोष द्यायचा नाही आणि आपण स्वतःला पण दोष नाही द्यायचा. जे चाललं आहे जसं चाललं आहे ते चालून द्यायचं. कारण की आयुष्याचं नावच आहे काय बोलतात आपल्याला माहीत नाही. जे चाललं तुम्हाला वाटतं की पकडून चाला, आयुष्याचं नावाचं आहे. स्ट्रगलिंग करायचं. स्ट्रगलिंग नंतरच आपल्याला आपली व्हॅल्यू समजते की आपण काय आहोत, एक हिरा आहोत का एक फक्त कोळसाच आहोत नाही बिना कामाचा. कारण की काही दिवसात ना आपण पाशा काढून फिरू. या अशी तेवढा धुळा उडतो यातनं मी चालतोय. नक्कीच घेऊन आलं एवढं चांगलं सुंदर असं की MIDCमध्ये काम करायला लागते बघा. ही टाटा सफारी गाडीचं नॉलेज आहे आपल्या डिग भरून. 3 हॉर्स पॉवरचं इंजिन आहे याच्याकडे नाही ना म्हटलं तरी. आणि सगळ्यात टॉप वेरियंट आहे या गाडीचा. ही गाडी नाही ना म्हटलं तरी सध्या मार्केट प्राईजमध्ये जी प्राईस आहे 21,75,000 काहीतरी, 21 ते 22 समथिंग तरी आहे या गाडीचं मॉडेलची प्राईस. हे आपलं सुंदर असं MIDC बाप्पा पावना प्लस त्या दोघांच्या बॉर्डरवरतून मी चाललो घरी. हे दादा असे राहून बघून इकडे येताना मला क्रॉस करून जाताना आणि वॉचमॅन बाई डोक्यावर हेल्मेट घालून दुर्यामधून आयुष्याची वाट काढताना तुषार मस्के. मला लोक बोलतात कशात तरी चांगलं राहायचं कसं तू. आता जे माझ्या नशिबात आहे त्यातच मी चांगलं आहे ना. आता जर नशिबाने लिहिलं आहे त्याला मी नाही काय करू शकत. मी कशात जरी चांगलं व्हायचं बोललो तरी मी त्यात चांगलं नाही होऊ शकत. समजून चाला भावांनो मित्रांनो.
उद्या पण आपल्याला कदाचित एखादा ब्लॉग येऊ शकतो. आज संध्याकाळी तर मी अपलोड करणारच आहे, थोडीफार एडिटिंग करून. आता आयुष्य आपलं आहे तर काय करायचं, आयुष्यानुसार चालणं तर भागच आहे आपल्याला. न चालू आपण कोणाला सांगू शकतो का? नाही सांगू शकत. तर आयुष्यात जे येतं ते चांगल्यासाठी येतं. सो आयुष्य मी विचार करून नाही चालायचं की हे माझ्या असं का घडलं म्हणून. जे काय घडलं ते चांगल्यासाठीच घडलं, हा विचार करायचा आणि आयुष्य जगायचं. हा आता माझ्या आयुष्याचा एक मोटिव्ह आहे. म्हणजे मी आयुष्यामध्ये हेच विचार करून चालणार आहे की आयुष्यात जे काय घडतं ते चांगल्यासाठीच घडतं म्हणून. कारण की आयुष्याला कोसून काय मतलब नाही. आपण जन्म घेतला आहे म्हणजे आपला काही ना काही उद्देश आहे म्हणून आपण जन्म घेतला आहे ना. तर देवाने आपल्याला दिला एक जन्म म्हणून. सो आयुष्यामध्ये एक धडा चांगला शिका सगळ्यांनी की तुमच्याकडे पैसा आहे, तुमच्याकडे सगळं आहे. आणि जर का तुमच्याकडे पैसा नाही तर तुमच्याकडे काय नाही, ही गोष्ट लक्षात ठेवा. आणि कधी पण कोणावरती अवलंबून राहू नका. कारण की या जगातील लोक तुमच्यावर नाही प्रेम करत, तुमच्या पैशावर प्रेम करतात. ही गोष्ट पण लक्षात. सो तुम्ही जे काय निर्णय घेणार ते तुमच्या पद्धतीने निर्णय घ्या. कुणाला किंवा बोलू नका भाई मी असा निर्णय घेतो, मी घेऊ का नको, कुणाला विचारू नका. तुमच्या मनाला वाटतंय ना तर तुम्ही करा. कारण की तुमचं मन ते तुमच्यावर आहे, ते काय कोणाचं गुलाम नाही आहे की भाई आईने हे काम लादलं म्हणजे तुला एक आपल्याला करणं भागच आहे तर तुम्हाला करणं भाग आहे, असं काय नसतं. तो तुमच्या आयुष्याचा एक पॉईंट आला की तुम्ही कुणाचं ऐकणार कुणाचं नाही. काही लोक तुम्हाला वाईट गोष्टी सांगतील, काही लोक तुम्हाला चांगल्या गोष्टी सांगतील. ते तुमच्यावर आहे की भाई तुम्ही कुणाचं ऐकणार ना कुणाचं नाही. सो तुम्ही तुमचा निर्णय घ्या आणि तुम्ही तुमच्या आयुष्यात सुरुवात करा. कारण की मी माझ्या आयुष्यात सुरुवात स्वतःहून केली, यात का मला कुणी असं इन्क्लुडिंग केलं नाही. माझ्या घरचे, माझी बायको, माझ्या घरचे सगळे मला बोलतात तुमच्या मनाचा निर्णय तुम्ही घ्या, तुमचं आयुष्य तुम्हाला बघायचं. सो माझं एवढंच म्हणणं आहे सगळ्यांना की निर्णय तुम्ही घ्यायला शिका. तुम्ही कुणाच्या हाताखालचं असं कटपुतली बनू नका किंवा अशी डॉल बनू नका की बाबा ते चालवणार तेव्हाच तुम्ही चालणार किंवा ते तुम्हाला जे कमांड टाकतील तेव्हाच तुम्ही पुढे चालणार, असं काही स्वतःला बनवून घेऊ नका. कारण की आपला स्वाभिमान कधी ढासळला ना की माणूस कधी उठू शकत नाही. स्वाभिमान ढासळला की माणूस ढासळतो. सो आपला स्वाभिमान कधी ढासळून देऊ नका आणि स्वतःला कधी असं वाईट फिलिंग होऊन देऊ नका माझ्यासोबत असं का घडतं आहे. हे तुमच्यासोबत नाही सगळ्यांसोबतच घडतं. कारण की प्रत्येकाचे स्टार किंवा आयुष्य एकसारखं नसतं. काही काहींचं चांगलं असतं, त्यांना चांगलं नोकऱ्या भेटतात, त्यांचं आयुष्य करिअर सगळं एकदम फुलतं. काही काही लोकांचं असं नसतं. काही काही लोकांचं पहिले वाईट दिवस बघायचे त्यानंतर चांगले दिवस बघायचे, असे काही काहींचे स्टार असतात. तर वाईट दिवसाला कधी घाबरायचं नसतं. वाईट दिवस आपल्याला हर एक गोष्ट शिकवून जाते की आपल्यासोबत कोण होतं आणि आपल्यासोबत कोण आहे म्हणून. तर त्यातलं समजून चालायचं की वाईट दिवस जे आपल्यासोबत असणार तो आपल्यासोबत असणार आणि जो चांगल्या दिवसामध्ये सोबत असणार तो कधीच आपल्यासोबत वाईट दिवसामध्ये उभं नाही राहणार. सो आयुष्यामध्ये 2-3 गोष्टी लक्षात ठेवून चाला. कारण की मी या गोष्टीवरतून स्वतःला आता सावरतोय. वाईट काळामध्ये कोण कुणाचं नसतं, कोण कुणाला सपोर्ट नाही करत, सगळ्या फक्त लांबनं बघतात. खूप जणांनी मला सांगितलं तर जाऊन काम बघ, तिथे जाऊन काम बघ. गेलो 2-3 ठिकाणी, वापस जाऊन घरी आलो. 2-3 वेळा मी एकट्यामध्ये रडलो. आता मी मुलगा आहे, भाईवडीचं शेतातल्या 4 लोकांसमोर एकट्यामध्ये जाऊन रडलो.
पण रडून तरी कुठं आपलं दुःख हलकं होणार आहे का सांगा. जे आहे ते आहे, ते आयुष्याचे जे आपल्याला लिहून आलं आहे नशिबामध्ये त्याला आपण नाही काय करू शकत. सो चालत राहायचं. देव आहे वरतून आपल्याला बघतोय आणि आपण लवकरात लवकर यातून बाहेर पडणारच आहोत. अजून काही दिवस मित्रांनो, या ब्लॉगमध्ये मी तुम्हाला माझी पूर्ण इन्फॉर्मेशन केले, माझ्या लाईफचे कसे काय काय कुठे कुठे वाट लागली, अवस्थाची वाट लागली. म्हणजे असं समजू नका की बाई म्हणजे वाट म्हणजे कशी वाट लागली, अशी काही वाट नाही लागली. पण एक चांगली नोकरी होती, नोकरी सुटली, जॉब सुटला. 8 वर्ष इथं मी कामाला होतो. माझा एक दुश्मन पण होता इथं कामामध्ये, नाव नाही घेऊ शकत. दुश्मनी सगळ्यांसोबत असते, पण तो दुश्मन जरा हाय लेवलचा होता. सो जाऊ द्या, दुश्मनी ठिकाणी, आपण आपल्या ठिकाणी, आपलं प्रेम पण आपल्या प्रेमाच्या ठिकाणी, असं सगळा विचार करून आपण सोडून द्यायचं सगळा विषय. आणि इथून पुढे आपण आपल्या आयुष्याचा चांगला प्रवास, सुखाचा प्रवास करत राहायचा. आता बस झालं माझं बोलणं. तुम्ही बघतायत आपण MIDCमध्ये, प्रॉपर MIDCमध्ये आहोत. MIDCसारखी झक मारत कंपन्यामध्ये बुमला फिरत हुशार बाई घरी. कपड्याची अवस्था तुम्हाला बघितच की हक्कल माझ्यावर. हे अवस्था, कपड्याची अवस्था धुरा. जाऊ द्या, जे नशिबात घडणार आहे ते घडणार आहे. आपण त्याला काही बोलू शकत नाही, थोडा लोड नाही घ्यायचा. माझ्या इथे पण काही सबस्क्रायबर असतील ज्यासोबत पण अशा काही घटना घडल्या असतील, तर त्यांना पण माझ्याकडे एकच सांगणं आहे, त्या गोष्टीला नाही घाबरायचं. ह्या गोष्टी आपल्या आयुष्यामध्ये येतात, आपल्याला काहीतरी चांगलं शिकवून जातात, तर या गोष्टींना घाबरून काही मतलब नाही. सो बिनधास्तपणे सामोरं जायचं अशा गोष्टींना. घाबरलो की आपण खचणार, आपली हिंमत तुटणार. हिंमत तुटण्यापेक्षा बाई आपण स्वतःला सावरलेलं काय वाईट आहे. स्वतःला सावरायचं आणि त्यातनं बाहेर निघायचं. कारण की आयुष्यामध्ये कोण आपल्यासोबत उभं नाही राहत. तुम्हाला जे लोक सांगितले तीच आपल्यासोबत उभी राहतात. तर सांगण्याचा एकच उद्देश, आता मी 3 किलोमीटर पार केलं आहे सध्या. अजून 3 किलोमीटर मला पार करायचं आहे. बघा, ही अशी लाईफ असते आणि लाईफमध्ये खूप काही गोष्टी इम्पॉर्टंट असतात. पहिलं असतं म्हणजे बाई स्वतःचा आत्मविश्वास. मी माझा सेल्फ कॉन्फिडन्स घालवला होता, पण लोकांनी मला हिंमत दिली, मला दाखवलं की बाई मी या ठिकाणी बरोबर आहे किंवा इथे माझं अस्तित्व आहे. या विचाराने बाई मी पूर्ण प्रॉपसपणे उभा राहिलो. कारण की आपला सेल्फ कॉन्फिडन्स गेला की आपण काही नाही करू शकत. कारण की आपण स्वतःच्या नजरेमध्ये ढासळून जातो. तर ढासळायचं नाही भावांनो, उभं राहायचं बिंदास, नाही एवढं लोड घ्यायचा बाई. आयुष्य आहे, आयुष्यामध्ये असे लोक 56 येतात जे आपला सेल्फ कॉन्फिडन्स कमी करायला उभे असतात. त्यांना बोलायचं भाई तुम्ही तुमच्या ठिकाणी, माझ्या ठिकाणी, असं बोलून भाई चालत राहायचं. आयुष्य आहे, काही घाबरायची काही गरज नाही. आता फेल तर पूर्ण पास होणार नाही, होणार काय नाही होऊ शकत आपण पास, असा विचार नाही करायचा. मी या आयुष्यामध्ये इथं मी नापास झालो, मी फेल झालो, तर मी या टेस्टमध्ये फेल झालो किंवा इंटरव्ह्यूमध्ये फेल झालो, काय घाबरायची गरज नाही. बिंदासपणे राहायचं, बिंदासपणे पुढे यायचं, चालायचं. कारण की आयुष्यामध्ये धडीणार तुम्हाला लोक खूप कमी भेटतील आणि वाईट सांगणारे जास्त लोक भेटतील. सो ते तुमच्यावर आहे की तुम्ही काय करणार ना काय नाही. तर ही एक झोपडपट्टी आहे इकडची. पण एक सांगतो भावांनो तुम्हाला, आपण ज्या लोकांना
झोपडपट्टी समजतो तेच लोक आयुष्यामध्ये पुढे जातात. ही गोष्ट कधी पण लक्षात घ्या. ज्यांना आपण कमी समजतो तीच लोक आयुष्यात पुढे जातात. मला पण खूप लोकांनी कमी समजलं आणि अजूनही समजतात, माझी लायकी काढतात. पण जाऊ द्या, एक ना एक दिवस आपला पण येईल की तेव्हा आपण पण पुढे जाऊ आणि त्या लोकांना आपण आपलं काही नाही करून दाखवू. त्यावेळेस आपण बोलू शकतो की बाबा हा मी आहे आणि तो मी होतो, असं आपण बोलू शकतो. पण ते आता नाही बोलू शकत, ते वेळ आल्यानंतर बोलू शकतो. आता लगेच जर बोललो होतं भाई, त्यांच्यामध्ये आणि आपल्यामध्ये काय फरक राहिला. मी तुम्हाला सांगतो एक, वेळ अशी वस्तू असते, तुम्ही आता सध्या वाईट आहात, उद्या सकाळी जर तुम्हाला जर नाही जर वेळेने चांगलं बोललं तर माझं नाव चेंज करून द्या. कारण की वेळ अशी वस्तू असते ना भाई, म्हणजे ती माणसाला, आता तो अमीर आहे, उद्या सकाळी तो गरीब होऊन जाईल. तर तुम्ही सकाळी गरीब आहात, तुम्ही रात्री पण अमीर होत चाल. ही वेळेचा एक गेम असतो. तर स्वतःवरती विश्वास ठेवा आणि तुमच्या वेळेवरती विश्वास ठेवा. कारण की वेळेनुसार तुम्ही चाललात. कारण की माझ्यावरती जी वेळ आता सध्या चालू आहे, मला खूप लोक सपोर्टिंग करतात. कारण की माझा आत्मविश्वास खचू नये म्हणून मी त्यांना मनापासून त्यांचे आभार मानतो. कारण की आयुष्यामध्ये आहे ना, तुमच्याकडे पैसा नसला तरी चालेल, तुमच्याकडे काही नसलं तरी चालेल, पण एक गोष्ट लक्षात ठेवा, तुम्ही फक्त स्वतःची इज्जत स्वतःच्या समोर कमी करून घेऊ नका. बस तुम्ही स्वतःचा आत्मविश्वास कमवलात ना, तुमच्या लाईफमध्ये सगळ्यात मोठा लॉस तो असणार आहे. आणि स्वतःला कधी कमी समजू नका. मी तर स्वतःला आधी कमी समजायचो, पण आता समजत नाही. आता आपण सगळ्यात पुढे उभे असतो बघा. कारण की वाईट बोलणारे पण तितकेच आहेत मला आणि चांगले बोलणारे मला तितकेच आहेत. सो वाईट बोला माझ्यासोबत, चांगला पण बोला माझ्यासोबत, मला नाही फरक पडत कोणासोबत. तो मित्रांनो, ऐकून आहे अजून 1 किलोमीटर लांब कोपरखेरणा स्टेशन. असं ऊन लागतंय, असं बोलत आलो तुमच्यासोबत, चॅट करत बोलत आपल्याला बोलणं भाग आहे, काम आहे. एक क्रिएटर यानुसार तुम्हाला व्हिडिओ नक्की आवडला तर नक्की कळवा. आपल्या कमेंट सेक्शनला सांगा तुमचे अनुभव. सगळ्यांसोबत काही ना काही वाईट घडलेलं असतं, बिनधास्त सांगू शकता. मी पण तुमच्यासारखा एक माणूस आहे ज्याने आयुष्यामध्ये खूप सारा सगळ्यांचे शब्द ऐकलेत. आणि अशा प्रकारे RTOची गाडी जे काय असेल तुमच्या लाईफमध्ये ते विसरून जावा. कारण की लाईफमध्ये हर एक दिवस सेम नसतो. हा आपला व्लॉग आता इथे आपण संपवत आहोत, जास्त मोठा होईल तो मतलब नाही त्याला. उगाच वेळ वाया घालवायला काय मतलब नाही आहे. आणि एक तुम्हाला शेवटचं सांगतो, लाईफमध्ये कधीच स्वतःला कमी समजू नका मित्रांनो. आपण पण सगळ्यांपेक्षा भारी आहोत हा विचार करून चालायचा आपण पण. कारण की ही दुनिया अशीच आहे आणि ती अशीच राहणार आहे. ती तुमची फॅमिली असो, मित्र असो, किंवा तुमचे कलिग्स असो, जवळची काका मामा आत्या वगैरे कोणी पण असो, ते तुम्हाला बोलायलाच असणार आहेत, तुमच्यासोबत कोणी राहायला नसणार आहे. त्यामुळे बिनधास्तपणे उभं राहायचं लाईफमध्ये. हरलो तर हरलो, आपली लाईफ आहे. आपल्याला तर कोण आपल्या स्वतःच्या बोलणार नाही की माझ्या घरातून तू जेवून जा किंवा राहून जा.
तू एकटा पडल्यावर असं कोण करणार नाही. सो तुमची लाईफ आहे, तुम्हाला जगणं आहे, तर स्वतःच्या सेल्फवरती जगा. आणि बस आता आपला व्हिडिओ आपण इथं समाप्त करत आहोत. वेलकम बॅक गाईज. आता इथून आपण तर घरी चाललो आहे असंच बोंबलत. आता काय करायचं, आपल्याकडे सध्या जॉब तर नाही आहे, काही कारणास्तव आपला जॉब सुटलेला आहे. आपण जॉब विचारायसाठी गेलो मगाशी गेटवरती. त्या भाईने आपल्याला सांगितलं, म्हणजे मॅडमने आपल्याला सांगितलं की आई एवढा खर्च आहे, एवढा असं तसं बोलणं झालं आमचं. बघू आता 13.5 आपलं घर चालणार आहे, तर घराचं भाडं देऊ शकणार आहे आपण, तर आपण स्वतःचं करिअर करू शकणार आहे. काय करू तर नाही शकत आपण. या ब्लॉगमध्ये आता आपण बघतोय जॉब आपल्याला कुठे भेटतोय नाही भेटतोय. 2-3 ठिकाणी गेलो पण आपल्या तर काहीच नाही भेटलं. सो आता आपण घरी जाताना मस्तपैकी कचरपट्टीच्या रस्त्याने बघू शकता गाड्या येत आहेत जात आहेत भंगारपणे. आम्ही पण भंगारपणे जातो आहे. असं इथून तिथपर्यंत काय करायचं, नशिबाचा खेळ बोलतात ना, तोच खेळ आता आमच्यासोबत घडतो आहे. जे आहे ते बघायचं, चालायचं, जसं भेटेल तसं बघू. आपण ट्राय करू. 1-2 महिने आपल्याला जॉब तर करावा लागेल. घराची आपली कंडिशन एवढी चांगली नाही, आपल्या वर्कच्या मुलांना पण एवढे चांगले व्यवस्थित भेटत नाही, तर कसं तरी करू आपण. आपला घर आपल्याला चालवावं लागेल का. गरीबाचं दमलो चालून खोकला पायावरती खोकला घेतला थोडा. आता जाऊ द्या, जे काय झालं ते झालं, विसरून जायचं. आयुष्य आहे, चालावं लागणार आहे आणि चालणं आपल्याला गरजेचं पण. सो फ्रेंड्स, आयुष्यामध्ये गोष्ट लक्षात ठेवा, आपल्यासोबत कोण नसतं, आपल्यालाच आपल्यासोबत राहावं लागतं. सो लोकांवरती कधी विश्वास ठेवू नका. आपलेच आपला तमाशा बघायला तयार असतात. आपण कसं पडतोय, कसं उठतोय, त्यापेक्षा पडायचं पण नाही आणि उठायचं पण नाही. जे काय झालं ते विसरून जायचं. नव्याने दिवस चालू. प्रत्येकाला जर पोचत बसलो तर आयुष्य कधी निघून जाईल ते पण आपल्याला कळणार नाही. सो गाईज, हे गामीचं बिल्डिंग बघू शकता. सॉरी, मला ब्लर बघावं लागलं. इकडे आपण या रस्त्याने चाललो आहे MIDCतून. धूळ खाते रस्ते, धूळ खाते आयुष्य. काय करायचं, जॉब तर भेटत नाही. जॉबच्या शोधामध्ये आपण रस्त्याने फिरतोय वर गरीबासारखं. नशीब में जो होता है वही होता है, हे मन बरोबर बोललेले लोकांनी. जे नशिबात असतं तेच घडतं. मी कधी राजा त्याचा पण बघत नाही, मी गरीब झालं असतं. हे असे काका दोघं तिकडे बोलत चाललेत. मध्येच काका रस्ता क्रॉस करतायत. सो गाईज, लक्षात ठेवा, तुम्ही एकटेच आहात आणि तुम्हाला एकट्याला तुमचा प्रवास पूर्ण करायचा आयुष्याचा. सो स्ट्रगलिंग इज व्हेरी इम्पॉर्टंट लाईफमध्ये. कारण की तुम्ही स्ट्रगलिंग करणार तेव्हाच तुम्ही पुढे जाणार, तोपर्यंत तुम्ही पुढे जाऊच शकत नाही. स्ट्रगलिंगच आयुष्याचा एक पार्ट आहे, आपण चालायचं आहे आयुष्यात. आणि जे काय होणार ते चांगल्यासाठी होणार, आपल्या त्या वाईटासाठी काय होत नाही. सो असा विचार करून सगळ्यांनी चालणं गरजेचं आहे. काय लाईफचे दिवस आलेत माणसांवरती वाईट वाईट.
दिवस वाईट लोकांवरती येत नाहीत, चांगल्या लोकांवरती येतात. जे वाईट असतात त्यांचे चांगले दिवस येतात. ही गोष्ट आयुष्यात कधी पण लक्षात ठेवा. हा छोटासा ब्लॉग असेल, म्हणजे मोठा नाही करणार याला. आयुष्याचे तुम्हाला एक छोटी कडवं सांगत चालू आहे. गरिबासारखं राहावा, गरिबासारखं राहावा आणि गरिबीत मी वर्तवा, वरती येत जावा. लोकांना तुमच्या कुठल्या गोष्टीवरती डाऊट नका येऊन देऊ, कारण की लोकांना तुम्ही पुढे गेलेला कधीच कुणाला बघवत नाही. कारण की जगामध्ये तुमचा तमाशा बघायला तुमच्या घरचेच पहिले उभे असणार, नंतर बाकीचे जग उभं असणार. त्यामुळे स्वतःला स्ट्रॉंग बनवा लाईफमध्ये. कधी कोणावर डिपेंड राहू नका. माझ्यासारखं तरी मी सगळ्यावर डिपेंड होतो, आता तर मी कोणावर डिपेंड राहू शकत नाही. तुझ्या लाईफमध्ये स्वतःला सगळं करणं भाग आहे. जे चुका मी केलं तुम्ही करू नका असं माझं म्हणणं आहे. मी आयुष्यामध्ये मी स्वतः काही उभं नाही राहिलो पायावरती. तर तुम्हाला माझं एकच बोलणं आहे की बाई, कुणावर डिपेंड राहू नका. तुमच्या लाईफचं तुम्हाला बघायचं आहे, जग तुम्हाला बघायला येणार. आणि तुमच्याकडे जेव्हा काहीच नसतं, जेव्हा सगळ्यांचे चेहरे दिसतात, कोण आपल्याला सपोर्ट नाही करत, कोण कुणाचं नसतं, ते तेव्हा आपल्याला कळतं. जेव्हा आपल्यावरती वेळ येते, आणि ती वेळ आज सध्या तर माझ्यावरती आले, तर मी तुम्हाला माझ्या या छोट्याशा व्हिडिओमध्ये सांगतो आहे. अजून आपला खूप सारा प्रवास कंप्लीट करायचा आहे, चालायचं आहे, फिरतो आहे. काय करायचं भावांनो, चालणं भाग आहे, जाणं येणं पण भाग आहे. आता मला आपण त्या रस्त्याने गेलो, तर ह्या रस्त्याने चालू आहे. आयुष्याचा एक छोटासा भाग तुम्हाला मी आता सांगितला. अजून खूप काय घडायचं माझ्यासोबत. त्या डेमो आहे भाई, एवढा जाऊन गाडी आपण किती करेल, एवढा जाऊन गाडी क्लोज करायची काय का. एवढा मोठा रस्ता पडला तरी एकडे घुसवायची घाण सवय. ज्या साईडला माणसं आहेत त्या साईडला जिंदगी जाण. असं काय म्हणू नका भाई, आपल्या चॅनलला बॅन येऊ शकतात. सो उलटे सुलटे शब्द वापरू शकत नाही मी. बघू शकतात समोरून पण येतात काय काय पोरं, म्हणजे माणसं जॉबसाठी, म्हणजे जॉबच करतात ते. आणि आम्ही बघा, आम्ही जॉबच्या शोधामध्ये फिरतो. हा भाऊ एकदम ऐशोआरामात चालला आहे भाई. मला वाटते मी याचाच व्हिडिओ शूट करतो. जे जसं पण आहे तसं आहे, जे जसं चाललं आहे तसं चालू द्यात. कोणी आपल्या लाईफमध्ये कुणाला फेरबदल करून देऊ नका. आता आपण काय बोलणार आहोत त्या गोष्टीवरती आपल्याला स्वतःला समजत नाही. तुम्हाला समजून काय मतलब आहे का. मी आता नाही म्हटलं तरी 5-6 किलोमीटर चाललो कंपनीकडे यासाठी, आणि 6 किलोमीटर निघाला वापस घरी चालतो. मी एक यूट्यूबर असून भाई माझ्याकडे पैसे नाही. एक चांगल्या घरातून असून तो माझ्याकडे पैसे नाही. लोकांकडे काय असणार आहे. प्रत्येकाचा लुकआउट वेगळा असतो, ते सोडून द्या, राहू द्या. प्रत्येकाची लाईफ वेगवेगळी असते. आपण कोणाच्या लाईफबद्दल काय बोलू शकत नाही. जसं चाललं आहे तसं चालू द्या. हे असे मोठे ओव्हरलोड या रस्त्याने MIDCच्या आता